वर्धापन दिन आहे आणि प्रत्येक वर्षी बालसंस्कार शिबिरही या गुरुकुलामध्ये संपन्न होतं आणि त्यानिमित्ताने हे सर्व विद्यार्थी वृंद आणि सर्व पालक, सर्व समोर बसलेले हे सर्व कलावंत महाराज मंडळी आणि हे सर्व विद्यार्थी या कार्यक्रमास आपण उपस्थित आहात। हे सांदीपानी जे गुरुकुल आहे, असे गुरुकुल महाराष्ट्रामध्ये बहुतांशी आहेत, म्हणजे खूप आहेत। परंतु मी सातत्याने आता जास्त माझं याच्या अगोदर जास्त येणं नव्हतं होत, परंतु या वर्षभरात मी एक 20 ते 25 दिवसाला नेहमी माझं या गुरुकुलात येणं होतं आणि मी माझा स्वभाव आहे, मी प्रत्येक गोष्टी फार म्हणजे अगदी जास्त विचार होतो त्या गोष्टीचा माझ्याकडून। मी प्रत्येक मुलांना प्रत्येकाला विचारतो की प्रत्येक गोष्ट विचारतो। त्यावेळेस या गुरुकुलात खूप चांगल्या गोष्टी इथं दिसून येतात आणि आज तर मी दुपारी 3 वाजता आलेलो आहे। या गुरुकुलातली मुलं कीर्तन करतात, या गुरुकुलातले मुलं भजन चांगलं गातात, इथे गीतेची संहिता चांगली दिली जाते, 15वा अध्याय असो 12वा असो, सकाळी हनुमान चालीसा पूर्ण घेतली जाते। या जी गोष्टी आहेत या आजच्या तरुण मुलाकरता फार महत्त्वाच्या आहेत। फक्त कला शिकणारे मुलं फार चंचल असतात, हा माझा अनुभव आहे। फक्त कला शिकणारे मुलं फार चंचल असतात, परंतु त्याला जर अध्यात्माची जोड असली ना तर ते फार एखाद्या मुरब्बी माणसासारखी त्यांची वागणूक होते। म्हणून बघा, मी जी शिकवतो आमच्या गुरुकुलामध्ये, मी जास्त माझा कलेवरच भर आहे, म्हणून मला मुलांचा जास्त त्रास पण होतो बरं। पण जर आपण 15-20 दिवस 1 महिनाभर जर गीतेची संहिता त्या मुलाला दिली, 15वा अध्याय 12वा अध्याय किंवा विष्णू सहस्रनाम, तर 1 महिना मुलं अक्षरशः, माझा अनुभव आहे, अगदी देवासारखी वागतात। त्या अक्षरात फार मोठी ताकद आहे। म्हणून जास्तीत जास्त लोकांनी, आता सर्वसामान्याच्या लोकांनी या गोष्टीकडे आपण आकर्षित झालेलो आहोत। नाही, आपलं ते कर्तव्यच आहे की या संस्काराची फार आज गरज आहे आणि या गुरुकुलाचं मला वाटतं महाराष्ट्रामध्ये आज अगदी चांगल्या सुधारित पद्धतीने कुठलीच गोष्ट कमी इथं उणीव नाही। मी मगाशी 2 मुलांना जवळ घेऊन विचारलं, तुमचं शेड्यूल सकाळपासून संध्याकाळपर्यंत कसं राहतं? त्यांनी सांगितलं मला, आम्ही सकाळी 5ला उठतो, कसा रियाज करतो, ते झाल्यानंतर स्नान वगैरे झाल्यानंतर दूध वगैरे असतं आम्हाला, सगळ्या गोष्टी, नाश्ता, ज्यांना भूक लागेल त्यांनी त्या वेळेस जेवायला सुद्धा परवानगी, असं काय नाही याच टायमात जेवायचं असं नाही। म्हणजे या गोष्टी फार गुरुकुलात कमी पाहायला मिळतात आणि ज्ञानार्जन तर सारखंच चालू आहे आणि या गोष्टी सातत्याने तुमच्या चांगल्या चालू राहाव्यात अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो। आदर्श गुरुकुल हे एक, आणि कला शिकणाऱ्या मुलांनी फार सारखं प्रयत्न करून ही कला शिकावं लागत असते। मी नेहमी सांगत असतो, तुकोबरायचा गाथा 400-450 वर्षापूर्वी लिहिलाय, ज्ञानोबरायने 700-750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी लिहिली। म्हणून आज आपले कीर्तनकार आहेत, आपला आज हे संप्रदायाचं वैभव आहे, हे याच्यामुळे चालू आहे। परंतु पखवाज किती वर्षापासूनचा आहे? तर असं सांगतात इंद्राने पखवाज वाजवलेला आहे। म्हणजे ही महाराजांची जी परंपरा ही संत परंपरा आहे आणि पखवाज वादकारांची ही देवतेची परंपरा आहे। आलं का लक्षात? पखवाज वादकाची ही देवतेची परंपरा आहे आणि ही अध्यात्म शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची, माणसांची जी परंपरा आहे ती संत परंपरा आहे। जेवढा आपण संत परंपरेला आपण मानतो, जेवढा आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो, ज्ञानेश्वरीवर विश्वास ठेवून वाचतो का, हे ज्ञानोबरायाच्या मुखातून आलेले अक्षर आहेत म्हणून आपण तेवढे श्रद्धेने वाचतो।
तुकोबरायचा अभंग वाचतो का? ज्ञान तुकोबरायच्या तोंडातून आलेले अक्षर आहेत म्हणून आपण वाचतो, बरोबर आहे की नाही? तसं पखवाज वाजवणाऱ्याची सुद्धा साधना कमी पडते, श्रद्धा कमी पडते नसता. हे देवाच्या तोंडातून आलेले अक्षर आहेत, हे आम्ही तयार केले नाही घरात बसून. हे धा ता नात दिन हे तिट वगैरे जे अक्षर आहेत हे देवाच्या तोंडातून आलेले अक्षर आहेत, महादेवाच्या डमरुळामधून निघालेले अक्षर आहेत. हे आम्ही घरात बसून तयार केले नाही. हे सारे गम पद निसा वगैरे आहे का नाही? हे या गोष्टीला फार मोठी परंपरा आहे. आणि जर आपण श्रद्धा ठेवली तर अध्यात्मात आणि पखवाजामध्ये थोडा तीळ मात्र सुद्धा बदल नाही. अध्यात्म करून तुम्हाला जे फळ मिळणार आहे ते पखवाज वाजून सुद्धा नक्कीच मिळणार आहे. पण श्रद्धा पाहिजे तेवढी. कला म्हणून नुसता वापर नाही झाला पाहिजे. तर त्याचा आपण अध्यात्म कशासाठी प्राप्त करत असतो, आपण कशासाठी शिकतो, त्याला कुठंतरी माणसाला ध्येय, कुठंतरी थांबायचंय आपल्याला. ते कुठं थांबायचंय, का थांबावं लागतं, कधी थांबावं लागतं, असा विचार करून जर हे वाद्य आपण शिकलो तर हे सुद्धा आपल्याला त्या स्थितीपर्यंत पोहोच करतं. म्हणून ही नुसती कला नाही तर ही श्रद्धापूर्वक वाजवलं तर आज सर्व जो आनंद मिळतो कीर्तनात, आज कशामुळे? जर कला नसली तर प्रवचनच करावं लागेल पुन्हा, है की नाही? म्हणून कलेने फार महत्व आहे. बरेच कीर्तनकार आहेत, खूप कीर्तनकार आहेत, फार वर्ष झाले कीर्तन करतात, सुरुवातीपासूनच स्वर लागत नसतो त्यांचा. मला त्यांना नावं नाही ठेवत, ती निसर्गाची पण देणगी असते आणि स्वतः त्याच्यावर भावना पण कमी असते म्हणून स्वर लागत नाहीत. आणि ते लोक काय म्हणतात, हे पखवाजाचा आवाज कमी करा रे. का? त्याच्यातलं फारसं ज्ञान नाही, त्याचा आनंद घेण्या इतपत तुमचं ते पोहोचलेले नाही तुमची बुद्धी. त्याच्यामुळे बऱ्याचदा तिरस्कार होतो कलाकाराचा. मला तर समोरासमोर त्यांची अशी बऱ्याचदा भेट घ्यावं वाटते ह्या लोकांची, त्यांना उत्तर द्यावं वाटतं. परंतु माझा आता शक्यतो तसा म्हणजे संबंध बऱ्याचदा येत नाहीत अशा लोकांचा. हा म्हणजे कसा त्यांच्यावर कोणाची सावली पडलेली असते मला नाही सांगता येणार. म्हणून या गोष्टीला फार सुख समाधान मिळण्याचं जर साधन असेल तर कला आहे. आणि हे जे मुलं आहेत, 1 वर्ष झालं माझ्याकडे आता मी यांना पखवाज शिकवतो. मला कौतुक वाटतं. मी शिकवताना आता कुणाला म्हणजे काहीतरी मोबदला मिळणार आहे आपल्याला म्हणून मी कधीच शिकवणार नाही, शिकवत नाही. मी त्यांना सांगितलंय मी पैशासाठी इथपर्यंत येत नाही, परंतु तुम्ही मात्र टिकून शिकलं पाहिजे. टिकून जर शिकलं तर त्याचं मला समाधान लागल. परंतु त्यांनीही काही थोडेच मुलं आहेत असे, प्रत्येक जण नाहीत, अगदी टिकून त्यांनी मी जे शिकवलंय त्यांनी चांगल्या पद्धतीने बसवलंय. आज ते पूर्णतः कितपत कडला जाईल व्यवस्थित हे मी नाही सांगू शकत, परंतु बऱ्यापैकी त्यांनी मी त्यांचा आज दुपारी वाजून घेतलेलं आहे एक तासभर. चांगल्या पद्धतीने त्यांनी बसवलंय. आज तो त्यांचा पहिलाच प्रोग्राम आहे. म्हणून त्यांना सर्व तुमच्या साधू संतांचा, कलावंतांचा, महाराजांचा त्यांच्या पाठीमागा आशीर्वाद असावा अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करून ताल, आदिताल नावाचा जो ताल असतो पखवाजामध्ये आणि तो ते वाजवणार आहेत आणि त्यांनी तो सुरू करायला पाहिजे.
धा तिद्धा तिद्धा धा त्रिक त्रिक धा धा तक धत्ता तक धक तक धा तक धत्ता तक धत्ता तक हा त्रिक त्रिक धा न धा त्रिक त्रिक धा त्रिक त्रिक धा अलिंदा तत धा तिद्धा तिद्धा धा त्रिक त्रिक धा तक धा तिद्धा तिद्धा धा त्रिक त्रिक धा तक धा तिद्धा तिद्धा धा त्रिक त्रिक धा दत्ता दत्ता तक दत्ता ताकि